इथं आपण पाहतोय की महाविकास आघाडीचा मोर्चा जो आहे तो सध्या गेट ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये पोहोचलेला आहे। एक एक कार्यकर्ते करून जे आहेत ते गेट ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये दाखल होत आहेत। आपण या ठिकाणी पाहतो की आमदार वैभव नाईक पोहोचलेले आहेत। आमदार साहेब, मोर्चाला मोठी गर्दी होते, कार्यकर्त्यांची काय भावना आहे? लोकांचा, महाराष्ट्रातल्या जनतेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याबद्दल उद्रेक आहे। तो उद्रेक महाराष्ट्रात दिसून आणि आज मुंबईमध्ये दिसून आला आणि निश्चितपणे सरकार हद्दपार केल्याशिवाय हा उद्रेक आता थांबणार नाही। तुमच्यावरती टीका केली जाते की तुम्ही या घटनेचं राजकारण करताय। खरं तर त्या संदर्भात योग्य वेळ मी बोलेन। तर आपण पाहतोय की या ठिकाणी महाविकास आघाडीचा हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी पोहोचलाय। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपल्याला मोर्चामध्ये पाहायला मिळते। स्वतः उद्धव ठाकरे, शरद पवार हे खरं तर या मोर्चाचं नेतृत्व करत गेट ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। सुरुवातीला आपण पाहतोय की या ठिकाणी हे सगळे एक एक करून कार्यकर्ते जे आहेत ते आतमध्ये सोडले जात आहेत। आपण पाहतोय की या ठिकाणी हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला होता। मात्र सध्या तरी आपण पाहतोय की एक एक करून नेते जे आहेत ते गेट ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये दाखल होत आहेत। आमदार मिलिंद नार्वेकर हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एक एक करून ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना आता आतमध्ये सोडलं जाते, कारण परवानगी रितसर खरं तर पोलिसांनी या मोर्चाला दिलेली आहे। त्यामुळं हे सगळे कार्यकर्ते आपण पाहतो की हुतात्मा चौकापासून ते थेट गेट ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी भाषणं जे आहेत, मनोगत जे आहेत ती सुद्धा काहींचे व्यक्त होऊ शकतात। आपण पाहतो की अनिल देशमुख या ठिकाणी, देशमुख साहेब, मोर्चामध्ये तुम्ही चालत आलेला आहात। छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी तुम्ही आज मैदानात उतरलेत, मात्र तुमच्यावरती टीका केली जाते की या घटनेचं राजकारण केलं जातं। कसं आहे, जे असं वक्तव्य करतात त्यांना लाज वाटायला पाहिजे। इतकी मोठी घटना घडली, 8 महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो, या लोकांना लाज वाटत नाही? 5-5 दिवस माफी मागायला त्यांना वेळ लागतो। महाराष्ट्रातील जनता या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला माफ करणार नाही। मात्र तुमच्यावरती टीका केली जाते, निवडणुकांसाठी हे सगळं राजकारण केलं जातंय शिवाजी महाराजांच्या नावावर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।